नमस्कार. नर्मदे हर. अशा पद्धतीनं कचरापेट्या सरकारनं उपलब्ध केलेल्या आहेत. तरी देखील लोक हे बघा प्लास्टिकच्या पिशव्या, उदबत्तीचे पुडे, तंबाखूच्या पुड्या, कपडे, हा घाट आपण आता स्वच्छ केला आहे. त्यामुळे तुम्हाला थोडीशी स्वच्छता दिसेल. पण एक 10 मिनटापूर्वी इथं प्रचंड कचरा होता. तो आता हा आम्ही स्वच्छता करून झाल्यावर आलेला कचरा आहे. 2 मिनटात या पुड्या, त्या पिशव्या, ही पिशवी. कसं आहे, आयुष्यभर जरी कचरा गोळा केला ना तरी पुरणार नाही. एवढा कचरा यामध्ये लोकांनी टाकून ठेवलेला आहे. त्यासाठी गरज आहे ती प्रबोधनाची. जी इथं मंडळी येतात ना मैयाच्या काठी, या सगळ्यांनी मिळून मैयामध्ये कचरा न टाकण्याचा संकल्प केला तरच हे शक्य आहे. नर्मदे हर पंडितजी. इथं जे बसलेत पंडे, नावाडी, तर कोणालाच काही पडलेलं दिसत नाही बघा तुम्ही. त्यांच्यासमोर लोक कचरा टाकतात बघा. तेलाच्या बाटल्या. एकीकडे आपण नर्मदा मैयाला आपली आई मानतो आहे, तिच्यामध्ये स्नान करतो आहे, आणि एकीकडे आपण इतकी घाण करतो आहे मैयामध्ये, ते बरोबर वाटत नाही. त्यासाठी कचरा गोळा करणाऱ्या माणसांची अजिबात गरज नाही, तर कचरा न टाकणाऱ्या माणसांची गरज आहे. त्यामुळं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला असं आवाहन आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही नदीच्या काठावर जाल, स्नान कराल, तेव्हा कृपा करून इथं प्लास्टिकच्या पिशव्या, शॅम्पूच्या पुड्या, उदबत्तीच्या पिशव्या, कपडे, चपला असं काहीही फेकू नका. तुमची जी घाण आहे ना ती सगळी तुमच्यासोबत घरी परत नाही. एवढी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती. तदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.